सुरळीची वडी खावीशी वाटते? चला तर मग आज बनवूया सुरळीची वडी. 1 कप बेसन पीठ घेतले, 1 चिमूट हळद, चवीनुसार मीठ, थोडेसे हिंग, हिरवी मिरची आणि आले याची थोडीशी पेस्ट, 2 कप ताक. ताक फार आंबट असू नये. आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत. गाळून घ्यायचे, वरचा चोथा काढून टाकायचा. हिरवी मिरची आल्याची चव उतरली पाहिजे. 1 छोटा चमचा तेल घालून हे भांडे आता कुकरमध्ये ठेवायचे आहे. झाकण ठेवून याच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या. शिट्टे झाल्यानंतर कुकरची फक्त वाफ जाऊ द्यायची आहे. त्यानंतर भांडे बाहेर काढायचे. चांगले मिक्स करून घ्यायचे हे पीठ. आता बघा किती छान सिल्की होते. ताटावर अगदी पातळसर पसरवून द्यायचे. अशा पद्धतीने मी 3 ताटावरती हे मिश्रण पसरले. अगदी पातळसर पसरायचे आहे. 1-1 इंचाच्या अंतराने याच्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर याच्यावरती खोवलेला नारळ सगळीकडे पसरवायचा आहे आणि त्यानंतर पसरवायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता गुंडाळी करायला सुरुवात करायची आहे. बघा अशा पद्धतीने गुंडाळी करत जायची आहे. हे सर्व रोल आता एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि या सर्व सुरळीच्या वड्यांवरती आता आपल्याला मस्त असे चरचरीत फोडणीचे तेल घालायचे आहे. वरून ओले खोबरे आणि कोथिंबिरीने गार्निश करून घ्यायचे. अगदी सोप्या पद्धतीच्या या सुरळीच्या वड्या पावसाळ्यामध्ये एकदा नक्की करून पहा.